हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपला मेहंदी क्लासचा हा 28 दिवस आहे. आपण इथे 30 दिवसांचा मेहंदी क्लास हा इथे फ्रीमध्ये अरेंज केला होता. त्यामध्ये आपले 27 दिवस हे कंप्लीट झालेले आहेत आणि आज आपला इथे 28वा दिवस आहे. यामध्ये आज आपण फिंगर पॅटर्न जे आपण हातांच्या बोटांवरती डिझाईन काढत असतो ते पॅटर्न आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला आज आणि उद्या हे 2 दिवस तुम्हाला फिंगर्स पॅटर्न डिझाईन कसे करायचे, प्रत्येक डिझाईन ही कशी फिलअप करायची, डिझाईनची स्टार्टिंग कशी घ्यायची किंवा डिझाईनला एक न्यू लुकमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे सर्व आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आज आपला हा फिंगर पॅटर्न डे हा व्हिडिओ कसा आहे याला आपण आता स्टार्ट करूया. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा. चला तर मग आज आपण आपल्या ह्या मेहंदीचे जे पॅटर्न्स आहेत जे फिंगर्सवरती आपण घेणार आहोत त्याच व्हिडिओला आज आपण इथे स्टार्ट करूया. सर्वात आधी काय करायचं आहे, जे आपल्याला इथे फिंगर्स काढायचे आहेत त्याचे सर्व पॅटर्न्सची जी डिझाईन आहे फिंगरची ही इथे आपल्याला अशी ह्या पद्धतीमध्ये ड्रॉ करायची आहे. त्यानंतरच आपल्याला इथे फिंगर्स पॅटर्नची डिझाईन आपल्याला बनवायची आहे. आता आपल्याला इथे फिंगर्सवरती डिझाईन काढायची आहे. सुरुवातीला आपण इथे हे जे पॅटर्न्स इथे ड्रॉ करून घ्यायचे आहेत, कारण पॅटर्न्स ड्रॉ केले तर आपल्याला कुठलीही डिझाईन तिथे पॅटर्नमध्ये फिल करण्यासाठी खूप इझी जाईल. त्यासाठी काय करायचं आहे, आता सुरुवातीला इथे आपण हे सर्व फिंगर्स काढलेले आहेत. मी सुरुवातीला फ्रंट जो आहे तो बॅक साईडचा इथे तुम्हाला काढून दाखवते. आता हा आपला नेल्सचा आकार झालेला आहे. त्यानंतरच खाली आपल्याला डिझाईन काढायची आहे आणि ही पूर्ण डिझाईन इथे आपल्याला अशी मेहंदीने इथे फिलिंग करायची आहे. तर मेहंदी ही जी आहे तर एक तर तुम्ही इथून इकडे स्टार्ट करू शकता किंवा खालून इथे स्टार्ट करू शकता. तर मी तुम्हाला ह्या पॅटर्नवरती इथे मी तुम्हाला वरतून खाली ह्या टाईपमध्ये तुम्हाला मी दाखवते. ह्या टाईपमध्ये आपण वरतून खाली घेणार आहोत. फिंगरची डिझाईनसुद्धा अवघड नाही. आपण सर्व डिझाईन सर्व शेप सुरुवातीपासूनच शिकत आलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला कुठलीच डिझाईन आता अवघड जाणार नाही. खूप सोप्या आणि सरळ पद्धतीत मी तुम्हाला सर्व पॅटर्न शेप सर्व शिकवलेले आहेत. त्यामुळे कुठल्याच डिझाईनला तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. इथे खाली सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला अशा लाईन्स काढायच्या आहेत. आता ही लाईन तर आपली इथे डार्क झाली. त्यानंतर आपल्याला इथे एक स्लांट एकदम हलकीशी अशी एक लाईन घ्यायची आहे. इथे सुद्धा आपले हम्स येणार. सर्व पॅटर्न खूप इझी आहेत. ऑलमोस्ट आजपर्यंत आपण सर्व पॅटर्न सर्व शेप फिलिंग्स हे सर्व शिकलेलो आहोत. त्यामुळे कुठली डिझाईन काढण्यासाठी अजिबात अवघड जाणार नाही. आता इथून आपण खाली घेतलेला आहे ह्या शेपला. टाईपमध्ये आणि राहिलेला आता हा जो पोर्शन आहे आपला हा इथे आपण हा पूर्ण त्याला आपण आता ह्या टाईपमध्ये इथे आपण त्याला फिलिंग करायचं आहे.
तर हा असा आपण इथे वरच्या साईडने खाली डिझाईन घेतलेली आहे. आता तुम्हाला जर प्रॉब्लेम असा थोडासा वाटत असेल तर शक्यतो आपण काय करतो, आपण डिझाईन अशी काढली की फिंगर्स हा आपला इकडे येतो, मग आपण इथून स्टार्ट करतो. मग त्यासाठी आपण आता सध्या इथे हा पेज मी इथे टर्न करते. फक्त हा तुम्हाला एक दाखवण्यासाठी, मी इथे टर्न केलेला आहे. कारण आता इथून आपण सरळ घेतली, पण ज्यावेळेस आपण समोर हात घेत जातो ना, त्यावेळेस मेहंदी आपली अशी असते. त्यामुळे काय करायचं आहे की आता मी ही पेज हा माझ्याकडे टर्न केलेला आहे आणि स्टार्टिंग अशी केली आहे की जो आपण मेहंदी काढतो तो मेहंदी काढताना समोरच्या व्यक्तीचा हात किंवा आपल्या हातावरती जरी मेहंदी काढत असेल तर ते फिंगर्स आपल्याकडे येतात. अशा पद्धतीचा हे फिंगर्स मी माझ्याकडे ठेवून तुम्हाला हा एक पॅटर्न इथे काढून दाखवत आहे. काहीच अवघड नाही, खूप सोपं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण सुरुवातीला जे झिगझॅग लाईन एकदम स्मॉलमध्ये बघितल्या होत्या त्याच इथे ड्रॉ करायच्या आहेत. खूप छान आहे, सिंपल डिझाईन आहे पण खूप भारी दिसते. ब्रॉड मेहंदीमध्ये सुद्धा खूप छान दिसते. आता इथे हे पूर्ण कवर झालेलं आहे आणि फिंगरचा सुरुवातीचा जो पार्ट आहे तो इथे आपण सोडणार नाही, कारण इथे कलर म्हणजे मेहंदीनी पूर्ण फिलिंग करायची नाही, त्यामध्येच आपल्याला डिझाईन ड्रॉ करायची आहे. त्यामुळे समोरचा पार्ट हा मी इथे मोकळा सोडणार नाही. टॉपला इथे बघा लीव्स काढलेले आहेत, ब्रॉडिंग केलेलं आहे आणि राहिलेला जो स्पेस आहे त्याला मेहंदीने पूर्ण फिलअप केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ज्यावेळेस समोरचा जोही व्यक्ती असेल त्याच्या फिंगर्सवरती मेहंदी काढत असेल, हातांवरती मेहंदी काढत असेल तर त्याचा हात आपल्याकडे आला पाहिजेत, हा प्रयत्न नक्की ठेवायचा आहे. त्यानंतर परत हा पेज मी इथे टर्न केलेला आहे आणि आता सरळ रुटीनमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या टाईपमध्ये सुद्धा डिझाईन काढून दाखवत आहे.
इथे ह्या सर्व मी ज्या काढून दिलेल्या आहेत ह्या डिझाईन, ह्या सर्व प्रॅक्टिस करा. ह्या डिझाईनची प्रॅक्टिस करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. आणि हे जे पॅटर्न्स आहेत जे वरचे दाखवलेले, ज्यावेळेस आपण ब्रॉड म्हणजे फुल हँड्स मेहंदी काढतो त्यावेळेस ह्या अशा ब्रॉड डिझाईनचा वापर केला जातो. इथे सुरुवातीलाच मी इथे फक्त एक तुम्हाला बॅक हँडला जी काढतो आपण बॅक हँड फिंगरवरती बॅक साईडला जिथे नेल्सचा पार्ट येतो इथे ती दाखवलेली आहे. बाकी ह्या सर्व डिझाईन ज्या आहेत ह्या फुल हँडच्या आहेत, ज्या आपण ब्रॉडमध्ये काढल्या जातात. आणि खाली सुद्धा मी ते 3 पॅटर्नमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन दाखवलेल्या आहेत. ह्यासुद्धा डिझाईनची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण फिंगर्सवरती सुद्धा छान डिझाईन आली तरच त्या डिझाईनला जास्त महत्त्व येईल. आता इथे आपण ज्यावेळेस अरेबिक मेहंदी काढू, ओन्ली सिम्पल टाईपमध्ये अरेबिक असते. फक्त एक लाईन काढायची आणि हलकीशी लाईन फिंगर्सवरती येतात. एकतर एका फिंगर्सवर येते अरेबिकमध्ये किंवा छोटे छोटे पार्ट्स येतात. अरेबिक मेहंदीमध्ये शक्यतो वरचा जो टॉप असतो आपला हा इथे मेहंदी नाही काढत. कोणी ज्यांना आवडतं ते इथे कलर करतात किंवा बाकीचे नाही करत. तर आपल्याला अरेबिकमध्ये 1 2 3 4 5 अरेबिक मेहंदीच्या डिझाईनचे जे फिंगर्सवर पॅटर्न असतात ते आता आपण इथे सिम्पलमध्ये बघूया. आता सुरुवातीला काय करायचं, हा जो पार्ट आहे हा आपला अरेबिक मेहंदीचा जो पार्ट्स आहे. आता हा आपला फर्स्ट फिंगरचा ही साईड जी आपली ही झालेली आहे. मी ते मेहंदी फिलिंग केलेली नाही, तिथे तुम्ही फिलिंग करू शकताय. त्यामध्ये खूप वेळ जाईल, त्यामुळे मी मेहंदी इथे फिलिंग करून दाखवलेली नाही. फक्त 1 आणि 2 पॅटर्नलाच दाखवलेली आहे. आता अरेबिकमध्ये आपण ज्यावेळी सिम्पल अरेबिक मेहंदी काढतो जी सिंगल लाईनमध्ये येते, म्हणजे फुल हँड नसतो, ब्रॉड मेहंदी नसते, सिम्पलमध्ये असते, त्यावेळेस फक्त काय करतात की एकतर हा भाग जर तुम्ही मेहंदीने कवर करत असाल तर करू, तुमची इच्छा. त्यानंतर फक्त हलकेसे एकदम सिंपल पॅटर्नमध्ये अरेबिक डिझाईनला बॅक साईडने मेहंदी काढल्या जाते. अशा टाईपमध्ये. आणि याला फक्त ड्रॉप्स वाईन्स ज्या आहेत ना ह्या याला फक्त ड्रॉप्समध्ये आपल्याला कवर करायचं आहे. ह्या टाईपमध्ये हे सिंपल पॅटर्न झालेला आहे जो आपण बॅक साईडला अरेबिक मेहंदीमध्ये काढला जातो. त्यानंतर आपण इथे दुसरा एक पार्ट घेऊया. असा इथे छोटासा एक पार्ट्स काढायचा. ह्या टाईपमध्ये इथे सुद्धा तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही शेडिंग करू शकता. ह्या टाईपमध्ये टाईपमध्ये असे आपल्याला इथेही करायचं आहे शेप. हे सर्व शेप आपले ऑलरेडी आधी झालेले आहेत. ह्या टाईपमध्ये
अशा पद्धतीचा आपला हा मेहंदीचा जो फिंगर्स पॅटर्न आहे तो आज आपण इथे फ्रंट साईडचा आपण कवर केलेला आहे। इथे मी तुम्हाला बॅक साईडचा एक ड्रॉ करून दाखवलेला आहे, इथे फ्रंट साईडचा घेतलेला आहे। इथे मेहंदी आपण फिलिंग केलेली आहे, इथे टॉपला 2 डिझाईन आलेले आहेत आणि इथे सुद्धा आपण ब्लँक सोडलेला आहे। पण इथे तुम्ही पूर्ण मेहंदी फिलिंग करा। हा समोरचा फ्रंट पार्ट झालेला आहे। त्याचनंतर आपण इथे सुद्धा खाली हे फ्रंट हँडचे जे पार्ट्स फिंगर्स आहेत ते आपण इथे मेहंदी डिझाईन केलेली आहे। याचे सुद्धा हे पूर्ण पार्ट्स तुम्हाला फिलिंग करायचं आहे आणि ही सुद्धा मेहंदीची प्रॅक्टिस तुम्हाला कंटिन्यू करायची आहे। एक 4 ते 5 वेळेस जरी पेन्सिलने जरी सुरुवातीला प्रॅक्टिस केली तर डिझाईन तुमची परफेक्ट होईल आणि डिझाईन परफेक्ट झाल्यानंतरच तुम्ही मेहंदी कोणचा इथे वापर करा। त्यानंतर आपण जे सुरुवातीला म्हणजे ब्रॉड मेहंदी घेतो, म्हणजे फुल हँड्स मेहंदी घेतो की ब्रायडलची वगैरे ज्यामध्ये असते अशी फुल हँड्स मेहंदी, त्यामध्ये ह्या सर्व फिलिंग्सचा उपयोग केला जातो ब्रॉड मेहंदीमध्ये। आणि ह्या मेहंदीमध्ये जिथे आपण अरेबिक सिंगल लाईन मेहंदी घेतो की पूर्ण हात भरून नसते, ती फक्त अरेबिक असते, तिथे ह्या टाईपचा वापर केला जातो। अशा प्रकारचे 2 पॅटर्नमध्ये आपण आज इथे डिझाईन बघितलेले आहेत। तर हा डिझाईनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।